तर ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेवर तुमची पहिली प्रतिक्रिया? जे देवेंद्रजी म्हणाले तेच खरं आहे. या दोन ठाकरे बंधूंची कालची सभा किंवा जो काही प्रकार त्यांच्या प्रचाराचा आहे ते म्हणजे करप्ट अँड कन्फ्युजन याची झालेली त्यांची युती आहे. आणि ते स्पष्ट दिसतं की उद्धव ठाकरे ज्यांची बाजू मांडतायत ते सर्व कंत्राटदार मुंबई महानगरपालिकेतले 25 वर्षातल्या भ्रष्टाचाराचे शिरोमणी अगदी कोविडच्या काळात सुद्धा अशा लोकांची बाजू मांडतायत. आणि त्यामुळे करप्ट वर्किंगचं आणि करप्ट पद्धतीची बाजू उद्धव ठाकरे मांडतायत आणि कन्फ्युजन त्यांच्यामध्ये आणि जनतेत कन्फ्युजन क्रिएट करण्याचा असमंजसपणा राज ठाकरे करतायत. आणि म्हणून करप्ट आणि कन्फ्युजन या दोघांची झालेली ही युती आहे. आणि नरेटिव्ह काय करू पाहतायत? मुंबईकरांना आमचं निवेदन आहे की आता सावधान व्हायची वेळ आलेली आहे. मी जबाबदारीने बोलतोय. मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक, मुंबईतले रस्ते, मुंबईतले पूल, मुंबईतला समुद्रकिनारा, मुंबईतले उद्यान, मुंबई महानगरपालिकेची कार्यपद्धती, त्यात भ्रष्टाचार नसणं, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. यावर चर्चाच नाही. या दोन ठाकरे बंधूंची चर्चा जी चालू आहे ती सर्वतः एका अर्थाने कॉर्पोरेट कॉम्पिटिशन, मी जबाबदारीने म्हणतोय, कॉर्पोरेट कॉम्पिटिशनचा भाग आहे अशी शंका येते. ज्याला आपण कॉर्पोरेट स्पर्धा म्हणतो. मग एका कॉर्पोरेटच्या विरोधात बोलायचं, दुसऱ्या कॉर्पोरेटच्या बाजूने राहायचं, अशी तर भूमिका नाही ना. मुंबईकर सावधान. मुंबईतली आर्थिक गतिविधी, या राज्याचा आर्थिक विकास, ग्रोथ आणि या देशाची प्रगती जगभरामध्ये युद्धजन्य स्थिती असताना सुद्धा या सगळ्यामध्ये भारत मजबूत पुढे चालला. महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात ग्रोथ सेंटर बनतोय. मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस आणि युवक, जेनझी हे इनोव्हेशन, इन्क्युबेशन, इन्व्हेस्टमेंट तिन्ही आहे आणि हे आहे या माध्यमातून प्रगती करतोय. या प्रगतीपासून रोखण्याची भूमिका आणि कट शब्द वापरतोय मी, हा जगातील काही मंडळी करतायत. मला भीती आहे, मी आज आरोप करत नाहीये, पण मला भीती आहे की याच व्यावसायिक स्पर्धेचा भाग, ज्या पद्धतीचा एका कॉर्पोरेटच्या बाजूला एका कॉर्पोरेटच्या विरोधात हे दोन्ही ठाकरे बंधू करतायत, त्यातनं शंका येते आहे. मुंबईकर सावधान. काल साहेब राज ठाकरे यांनी संपूर्ण पुराव्यानिशी दाखवलं की कशा प्रकारे 10 वर्षात अडाणीचं संपूर्ण देशाचं अडाणीकरण झालेलं आहे. जगात अडाणी हा एकमेव उद्योगपती असेल ज्याची एवढी प्रगती झाली. त्यावर भाजपची काय प्रतिक्रिया असेल? मी म्हटलं कॉर्पोरेट स्पर्धेचा भाग आहे काही शंका आहे? कारण जे आम्ही पाहतो ना, कोणीही चूक केलं असेल, अदानी सहित कोणी, त्याला सरकार समर्थन करूच शकत नाही. पण पार्ट्या कोणाच्या लग्नाच्या जोडायच्या, कुठल्या कॉर्पोरेट हाऊसच्या फोटो आहेत ठाकरे बंधूंचे. कुठल्या कॉर्पोरेटच्या लग्नामध्ये यांची मुलं नाचणार, कधी गणपतीत नाचणार नाहीत, नवरात्रीत नाचणार नाहीत, कधी दहीकाला उत्सवात दिसणार नाही, मराठा सणांमध्ये कधी नाचणार नाहीत, कधी भोंडला करलेली पाहणार नाहीत. पण कॉर्पोरेट जॉईंटच्या लग्नामध्ये मात्र यांची मुलं नाचणार. मग हे कॉर्पोरेट स्पर्धेचा तर भाग नाही ना. मासेच व्हिडिओ मुंबईकरांकडे आहेत. कोण कोणाच्या घरी पार्ट्या जोडतोय, कोणाच्या घरी कोण येतोय, कोणाच्या घरच्या लग्नात कोण नाचतोय. आणि त्यामुळे हा कॉर्पोरेट कॉम्पिटिशनचा भाग नाही ना, ही शंका माझ्या मनामध्ये आहे. आणि राज ठाकरे यांना निवेदन आहे
आपल्याला सल्ला देणाऱ्यांच्याकडनं थोडी खरी संपूर्ण माहिती घ्या. कारण मी मागे त्या मुलाखतीमध्ये सुद्धा पाहिलं, ते म्हणाले कुठलं तरी पोर्ट गुजरातमधलं पहिलं अदानींना भाजपने दिलं, भाजपच्या सरकारच्या काळात दिलं. आणि सत्य काय, काँग्रेसचे चिमणबाई, मी चुकत नसेल तर तिथले चिमणबाई यांनी पहिलं पोर्ट अदानीला दिलं. हे काँग्रेस विरोधात बोलायला तयार नाहीत का? महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला विजेचा प्रकल्प किंवा व्यावसायिक प्रकल्प अदानींना शरद पवारांच्या काळात दिलं गेलं. हे शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाहीत? याचाच अर्थ पहिलं पोर्ट गुजरातीत काँग्रेसने दिलं तर ठाकरे बंधूंना चाललं. महाराष्ट्रात पायघड्या शरद पवारांच्या सरकारच्या काळात अदानींना घातल्या, हे यांना चांगलं. आणि म्हणून ही बनवाबनवी आहे. ठाकरे आणि पवार साहेब यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय, असे काल एक मोठा आरोप त्यांनी समोरून केला. मी माझी भीती आहे, खरं तर कोणाच्याही परिवाराच्या विरोधात आम्ही कधीच नाही. आणि ठाकरे परिवार असेल व पवार परिवार असेल, यांच्या विरोधातलं राजकारण हा आमचा हेतू नाही. देश प्रथम आणि मुंबई महाराष्ट्रापुरता, मुंबईची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा प्रथम. पण तुम्ही जर विरोधातच येणार असाल तर तुमच्या विरोधात बोलावंच लागेल. मग प्रश्न विचारावेच लागतील ना की मेट्रोला विरोध तुम्ही उद्धव ठाकरे का केलात? हा विरोध तुम्हाला आहे उद्धव ठाकरेजी, कारण तुम्ही मुंबईकरांच्या जीवावर त्या ठिकाणी उठलात आणि मेट्रोला विरोध केलात. नाणारला प्रकल्प येणार होता, रोजगार मिळणार होते, उद्धव ठाकरे तुम्ही विरोध का केलात? म्हणून उद्धव ठाकरेंच्या विरोधात आम्ही बोलतो आहोत. ग्रीनफील्ड ऑइल प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार होता, उद्धव ठाकरे तुम्ही विरोध केलात. हा आमच्या बेरोजगार युवकांना मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या विरोधातली तुमची भूमिका, म्हणून तुम्हाला विरोध. मुंबई ते निघणारी बुलेट ट्रेन विरोध तुम्ही का केलात? म्हणून तुम्हाला विरोध. मुंबई नागपूर कॉरिडॉर याला तुम्ही विरोध केलात, या विकासाच्या विरोधातले तुम्ही, म्हणून तुम्हाला विरोध. तुम्ही विकासाचे विरोधी आहात उद्धव ठाकरेजी, म्हणून तुम्हाला विरोध आहे. पुन्हा सांगतो, मुंबईकर, महाराष्ट्र सावधान या ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा आणि नरेटिव्हचा भाग या देशातील, या राज्यातील आणि मुंबईला ग्रोथ सेंटर आणि आर्थिक विकासापासून दूर नेणारी आहे का? गुंतवणूकदार सावधान, बेरोजगार युवक सावधान. आज नोकऱ्या करणाऱ्या कॉर्पोरेट जगातील युवक युवती सावधान. मार्केटमध्ये गुंतवणूक करून स्वतःची आर्थिक उन्नती करणारे यांना आमचं म्हणणं आहे सावधान. जेनझी सावधान, कारण या ठाकरे बंधूंना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विकासाचं कुठलंही पाऊल नको आहे. मी उदाहरणं दिली आहेत. आणि शंका येते की कॉर्पोरेट कॉम्पिटिशनमध्ये उतरले तर नाहीत ना, आणि म्हणून मराठी माणूस सावधान. या निवडणुका विकासाच्या आहेत आणि मुंबईकर आणि मराठी माणूस याच्या उन्नतीचे आहेत, एवढंच. आणि त्याबरोबर महायुती त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी सांगावं. व्हिडिओ तर त्यांचेही मार्केटमध्ये फिरतायत. मी सांगितलं, कोणाच्या घरी पार्ट्या जोडल्या, कोणाला घरी बोलून पार्ट्या केल्या, कोणाच्या लग्नात कोण नाचलं. तुम्ही ते व्हिडिओ प्रसारित करणार आहात? आम्हाला गरज नाही, ती लोकांना माहिती आहे. आज तुमची महायुतीची सभा त्याच मैदानावरती पार पडत आहे, जशास तसं उत्तर आज दिलं जाईल. बघा, आम्हाला सेवा करायची मुंबईची, आणि ते काय करणार आहोत हे आम्ही मांडणार आहोत. आमचा अजेंडा खूप स्पष्ट आहे. आमचा अजेंडा हा मुंबई असं शहर बनवायचं आहे की जे विकासात जगात नंबर 1 येईल,
आणि भारतात अभिमानाने उभं असलेलं विकसित शहर आणि ते मुद्दे विकासाचे घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत. संस्कृती आणि स्वप्न म्हणजे मराठी माणसाची महाराष्ट्राची संस्कृती आणि विकसित रोजगारपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारित स्वप्न हे पूर्ण करण्याच्या बाजूचा प्रचार आणि प्रसार आमच्या निवडणुकीचा अजेंडा आहे. आणि यामध्ये जो जो विरोधात बोलेल तो मुंबईकरांच्या विरोधात बोलतोय, मराठी माणसाच्या विरोधात बोलतोय, तो कोणीही असो, ते ठाकरे बंधू असले तरी त्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल. हिंदू मुस्लिम न करत एखादं भाषण जर भाजपच्या नेत्यांनी केलं असेल तर ते भाषण मला दाखवा, मी 1 लाख रुपये देईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तलवार, खंजीर, गद्दार, खोके, बघून घेईन, मारू, मर्द, नामर्द या शब्दांशिवाय उद्धव ठाकरेंचं एकही भाषण दाखवा, आम्ही 1 लाख रुपये द्यायला तयार आहोत. भाजप नेते वारंवार म्हणतात की मुंबईचा महापौर हिंदू होईल, मात्र काल हिंदू मराठी हिंदू मराठी हिंदू मराठी तुम्ही प्रश्न करेक्ट करा, तुमच्या मनातला विचारू नका. मुंबईचा महापौर हिंदू मराठी हे म्हटलंय. आधी भाजपने पण म्हटलेलं आहे की हिंदू होईल आणि नंतर त्यांनी करेक्शन केलं की हिंदू मराठीच पहिल्यापासून मी म्हटलेलं आहे. तुमच्या डोक्यात मनसे आणि उबाटा सेने झालेल्या कन्फ्युजनवर मला विचारू नका. फडणवीस हिंदू आहेत का हे तपासून पाहावं लागेल. मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आणि हिंदूंनाच सर्टिफिकेट विचारण्याची पद्धत, तुम्ही हिंदू आहात की नाही, हीच इस्लामिक लांगुल चालनाची मनोवृत्ती आहे. हेच बांगलादेशमध्ये इस्लामिक आतंकवादी संघटना हिंदूंबद्दल करतायत की तिकडे हिंदूंना प्रश्न विचारायचे, मग तू हिंदू आहेस ना दाखवायचं, हे सर्टिफिकेट मागायचं आणि दिल्यावर त्याच्यावर हल्ला हमला करायचा. ही बांगलादेशी वृत्ती इस्लामिक लांगुल चालनाची उद्धवजी तुम्ही करू नका. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणं म्हणजे हिंदूंना प्रश्न विचारणं आहे की तुझं सर्टिफिकेट दाखव. आणि हिंदुस्थानमध्ये हिंदूंना सर्टिफिकेट विचारण्याची इस्लामिक लांगुल चालनाची बांगलादेशी वृत्ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आहे, ती मुंबईकर मान्य करणार नाहीत. अशी जी अजित पवारांवर भाजपने त्यासोबतच नरेंद्र मोदींनी 70,000 कोटींच्या फसवणुकीचे आरोप केलेले होते. मात्र आज तेच अजित पवार सरकारच्या मांडीला मांडी लावून सध्या सरकारमध्ये बसलेले आहेत. आता जे काही पुरावे भाजपने दिलेले ते खरे होते का खोटे होते हे भाजपने सांगावं. जर खरे होते तर त्यांना बाजूला करावं आणि जर खोटे होते तर अजित पवारांची माफी मागावी, असं उद्धव ठाकरे कालच्या सभेत म्हणाले. अहो, जास्त लांब जाऊ नका उद्धवजी. थोडं 2.5, 3, 3.5 वर्षापूर्वी गेलात तर या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही का बसला होतात? तेव्हा अजित पवार स्वच्छ होते, त्यांच्यावर आरोप होते की नव्हते, निर्दोष होते की नव्हते? आज छगन भुजबळ अजित पवारांच्या बद्दल तुम्ही प्रश्न विचारतात, न्यायिक प्रक्रिया चालू आहे. पण तुम्हीच काही वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून सखे सोयरे झाला होतात. हे उद्धव ठाकरे विसरलात का? आणि मग तुमच्याबरोबर बसला तर स्वच्छ, तुमच्या विरोधात गेला तर स्वच्छ. ही नौटंकी आहे उद्धव ठाकरेंची. अशी जी आता संजय राऊतांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे, जे काही देशाच्या अडाणीकरणाचा आरोप त्याच्याकडून केला जातोय, त्यावरून देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी आहेत की अडाणी आहेत हेच सध्या समजत नसल्याचं राऊत म्हणतात. हेच आंतरराष्ट्रीय आर्थिक अस्वस्थता भारतात आणण्यासाठीच्या कॉर्पोरेट कॉम्पिटिशनचा भाग आहे. मी पुन्हा सांगतो, अदानी असेल किंवा कोणी असेल, याला या देशात या राज्यात कुठल्याही पद्धतीने गैरफायदा घेण्याची मुभा नाही. कायदेशीर प्रक्रियेने काम करणाऱ्या कुठल्याही कॉर्पोरेट हाऊसला बंदी नाही. पण एका कॉर्पोरेट हाऊसच्या विरोधात बोलून अन्य कॉर्पोरेट हाऊस बरोबर पार्ट्या जोडायच्या, हा कॉर्पोरेट कॉम्पिटिशनचा टेररिझम आहे, काही शंका मुंबईकरांच्या मनात आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलत असताना भाजपचे नेते मुनगंटीवार सरांनी असं म्हटलं की भाजप निवडणूक जिंकणारं यंत्र होऊ नये. हिंदुत्वाचा मंत्र, निवडणूक जिंकण्याचं यंत्र आणि संघटनेचं हृदय सांभाळण्याचं तंत्र हेच भाजपचं कर्तव्य आहे.
भाजप तेच करते, सुधीर भाऊंना तेच अपेक्षित आहे. 92,000 कोटी 70,000 कोटीवर आणली आहे असं थेट उद्धव ठाकरेंनी म्हटलं. थोडा अभ्यास त्यांनी करावा, नाहीतर आम्ही सुद्धा रामभाऊ माळगी प्रबोधिनीत अभ्यास वर्ग उद्धवजी तुमच्या पक्षासाठी घ्यायला तयार आहोत. ज्या वेळेला 90-92,000 कोटीच्या ठेवी होत्या त्यावेळेला 5-5.5 कोटींचा खर्च विकासाच्या भांडवली कामासाठी होता. आता तो 5,000 कोटीवरून विकासाच्या मुंबईच्या भांडवली कामासाठीचा खर्च 20,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. ही मुंबईकरांची केलेली सेवा आहे. आणि मुळामध्ये 90,000 कोटीची ठेवी ही काही उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली नाही. ही मुंबईकरांनी आपल्या कष्टातून घामातून दिलेल्या करातून निर्माण केली आणि त्या बदल्यामध्ये सेवा सुविधा आणि विकास मुंबईकर चाहतात आणि ते काम महायुती करते आहे. आर्थिक स्थैर्य ठेवून विकासाला गती देणं हेच मुंबईकरांसमोरचं लक्ष आम्ही पूर्ण करत आहोत. कालच्या भाषणात उद्धव ठाकरे बोलले की देवाभाऊ आता मेवाभाऊ झालेले आहेत आणि मुंबईचं पुन्हा बॉम्बे करण्याचा त्यांचा डाव आहे. मग उद्धव ठाकरे यांना काय उद्ध्वस्त मुंबईकर म्हणायचं? उद्धव यांना उद्ध्वस्त करणारी भूमिका मांडणारे मुंबईकर म्हणायचं? शब्दांच्या कोट्या आम्हालाही येतात. मुंबईतल्या BDDला तुम्ही विरोध करून उद्ध्वस्त, मुंबईतल्या कोस्टल रोडला विरोध करून तुम्ही उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, मुंबईत होणाऱ्या विकासाला तुम्ही विरोध करून उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, मुंबईच्या मेट्रोला विरोध करून तुम्ही उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. मग उद्धव ठाकरे यांना काही उद्ध्वस्त मुंबईकर म्हणायचं? काल आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची नक्कल करण्यात आली. 2-3 वर्षापासून भाजप हे लुटण्याचं काम करत आहे असं आदित्य ठाकरे. बघा, स्वतःच्या मुद्द्याला ऐकणारेच कोणी जमणार नसतील, स्वतःचं भाषण ऐकायला लोक येतील यावर भरोसा नसेल, त्यावेळेला नकला करून गर्दी जमवण्याची गरज पडते. आणि त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी केलेला हा त्यांचा नकलांचा प्रयत्न त्यांच्या अकलांची दिवाळीखोरी दाखवणार आहे. उद्धव ठाकरे मुंबईचा महापौर फडणवीसांशी डिबेट करण्यासाठी व्यासपीठावरती मी आदित्यला पाठवतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी माझ्याशी तरी पाठवा आधी, देवेंद्रजी पुढे आहेत. माझंच आव्हान आहे आदित्य ठाकरे यांना, तारीख तुम्हारी, समय तुम्हारा, जगह तुम्हारी, हम आने के लिए तैयार है. ठाकरे मुंबईचा महापौर ठरवतील असं काल जयंत पाटील यांनी म्हटलं. हाच अहंकार आहे, अहंकाराची पराकोटी आहे. अहो, मुंबईचा महापौर मुंबईकर ठरवतील, मुंबईचा महापौर मराठी माणूस ठरवेल, मुंबईचा महापौर निवडून आलेले नगरसेवक ठरवतील. सर्व काही आम्हीच करू कारण हे जग आम्हीच बसवलं आहे, अशा आविर्भावात अहंकारी असलेली मंडळी आहेत. राज ठाकरे म्हणतात की मराठी माणसासाठी शेवटची लढाई आहे, भाजप हा देश विकायला चाललेला आहे. आमचंही म्हणणं आहे, मुंबईच्या विकासाला गती देण्याची ही सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची लढाई आहे. मुंबई, विकसित मुंबई, मराठी माणसाची मुंबई आणि हिंदुत्व प्रखर राष्ट्रवादाची मुंबई, यासाठीची ही निवडणूक महत्त्वाची आणि शेवटची आहे. आता ठाकरे बंधू आरोपी असलेल्या बॉम्बलास्टमधल्या मुसापर्यंत प्रचारक म्हणून पोचलेत. त्याची पुढची पायरी याकूब मेमन याची सुटका करा, त्याचं थडगं सजवा, इथपर्यंत गेले आहेत. यापुढे मामूनपर्यंत पोचले आहेत. मुंबईमध्ये हा प्रयोग करून ही मराठी माणसाची मुंबई वाचवायची असेल, मुंबईकरांच्या विकासाची मुंबई वाचवायची असेल तर या ठाकरे बंधूंचा पराभव ही शेवटची संधी आहे. आणि विकासाची, उद्याची मराठी माणसाची सुसंस्कृत मुंबई, यासाठी महायुती हा पर्याय आहे. अण्णामलाई यांच्या नावावरती पुन्हा एकदा टीका दोन्ही ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे कालच्या भाषणात. मला वाटतं त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं आहे. एक व्हिडिओ सध्या कल्याण मुंबईमध्ये व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये असं म्हटलं जात आहे की भाजपच्या उमेदवारांनी पैसे वाटप केलं, तसं पॅम्पलेट दिसतंय. नागरिक आहेत स्थानिक, त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला कोणी दिलं, तर ते म्हणाले की हे जे पॅम्पलेटचे फोटो आहेत ते दिले. आणि बघा, तुम्ही ज्या वेळेला मतदारांना कन्व्हिन्स करू शकत नाही त्यावेळेला त्यांना कन्फ्यूज करा, ही त्यांची नीती आहे. मी तो काही व्हिडिओ पाहिलेला नाही, पण
भारतीय जनता पार्टी अशी कुठलीही कार्यक्रम गतिविधी किंवा धंदे करत नाही. आपल्याला मतं मिळणार नसतील तर जो मताने जिंकणार आहे त्याला बदनाम करा अशी षडयंत्र चालतात. त्याचाच तो भाग असेल. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.